नमस्कार. मी प्रशांत जोशी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर याचा रिन्युएबल एनर्जी कमिटीचा कोर चेअरमन आहे. आज जे बजेट सादर केलं गेलं आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी, त्यामध्ये स्मार्ट सोलर ही एक जी संकल्पना किंवा ही जी एक स्कीम त्यांनी अनाऊन्स केली, ज्याच्यासाठी 655 कोटीचं त्यांनी बजेट दिलेलं आहे, जी सामान्य लोकांच्या जीवनामध्ये खरोखर खूप चांगला बदल घडवणार आहे. ह्या स्कीमचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ 90% जी काय आहे ती सबसिडी त्या ग्राहकांना मिळणार आहे. 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या प्रतिमाह या लोकांना ती सबसिडी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे हे सगळेजण सौर ऊर्जा त्यांच्या घरावरती बसवून त्या दृष्टीने एनर्जी इंडिपेंडंट होऊ शकतील. ह्या योजनेमध्ये अजून एक फायदा असा होणार आहे की जे केंद्र सरकारचं PM सूर्यघर योजना आहे त्याच्यापैकी 30,000 सबसिडी आणि शासन त्यांना 17,500 सबसिडी देणार आहे. तर त्याचं पण आपल्याला जे काही 5 लाख ग्राहकांचं उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये ह्या अनुषंगाने आपण जे आज दुसऱ्या क्रमांकावर आहोत PM सूर्यघर योजनेच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये महाराष्ट्र राज्य म्हणून, तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच पहिल्या नंबरवर जाऊ. मी याच्याबद्दल सरकारचं आणि देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो योजनेचं.